वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवं मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी विठ्ठल झाले रामराज्य काय होणे आम्हाशी धरणी धरिल्या गायी पीक ओळल्या मसी राम वेळोवेळा आम्ही गाऊ होवी दळिता कांडिता जीविता गे बाई प्राप्त प्रसंगी कीर्तन निरूपणासाठी घेतलेला निवडलेला अभंग देवमान्य देशमान्य जगमान्य आणि शास्त्रमान्य असणारे श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबाराय भगवान श्री प्रभू रामचंद्राच्या जीवनाचं खऱ्या अर्थानं तत्व या जगाला सांगणारा अभंग आपल्या सेवेकरता घेतला आहे। विठ्ठला माझ्या चिंतनाला प्रारंभ करण्या अगोदर धावत्या वेगात थोडासा परिहार देणं हे वक्त्याचं कर्तव्य असतं आणि ते कर्तव्य मी अगदी 1 ते 1.5 मिनिटात पार पाडतो, कारण मला माहिती आहे तुमचे सगळ्याचे कान कीर्तन ऐकायला आसुसलेले येतात। हे सुद्धा कीर्तनच आहेत, पण प्रत्येक पायरी ना पायरी वेगळी असते कीर्तनात, त्या पद्धतीनं चालावं लागतंय। कितवं वर्ष आपल्या सप्ताहाचं? 59वं वर्ष म्हणजे 12 पंचे 60। पुढच्या वर्षी मला वाटतं 5 तप पूर्ण होतील तुमचे, आहे का नाही? पुढच्या वर्षी अजूनही भव्य दिव्य सप्ताह करावा लागतोय म्हणायचं। तसं तर सप्ताहाचं स्वरूप भव्य दिव्यच आहे, कारण जगभर महाराष्ट्रभर देशभर भगवंताचं नामस्मरण करत फिरत असताना कीर्तन सेवा करत असताना जे देवाच्या दरबारात मागतो सहसा ते दिसत नाही, पण जेव्हा मी गावची येस ओलांडली ना त्याच्या आत आल्याच्या नंतर जे संस्कार लोक देवाकडे जाऊन मागतात ते संस्कार मला तिथून दिसायला सुरू झाले तर मंडपात येईपर्यंत। आणि हे कुणाच्या प्रारब्धात नसतं, समस्त ग्रामस्थ मंडळी मुरमाकर यांच्यावर साक्षात हनुमंतरायाची कृपा झाली म्हणायला हरकत नाही। पहिल्यांदा स्वागत आमच्या सरपंच साहेबांनी केलं, अतिशय आनंद वाटला। 300-325 किलोमीटरचा प्रवास करून आलेला थकवा नाहीसा झाला आणि वरवर बोलणारी माणसं तुम्हाला फोटाफोटावर भेटतील, पण या गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी असेल, तरुण मंडळी असेल, मला तर वाटतंय असं या तरुण मंडळीला कोणत्या शब्दानं यांची धन्यता मानावी, कोणत्या शब्दानं यांना धन्यवाद द्यावेत। एवढा मोठा अखंड हरिनाम सप्ताह गावामध्ये चाललाय, ऐका, प्रत्येक तरुण मी आल्याच्या नंतर पाहिलं, प्रत्येक तरुण जितकी सेवा करणं होईल तेवढी सेवा करतोय गड्या या गावातलं पोरग।
प्रत्येक तरुण बरं का. बाकी इथं नाव ठेवायला कोणाला जागा नाहीच. कोणत्याही तरुणाकडे पाहिलं त्याच्या हातात बादली आहेच बाजीची. कोणत्याही तरुणाकडे पाहिलं त्याच्या हातात भाकरी आहेतच. कोणत्याही तरुणाकडे पाहिलं ते मला जवळ येऊन विचारतंय, महाराज जेवले का, महाराज आले का, प्रवास कसा झाला, समाधान वाटलं. आणि खऱ्या अर्थानं यालाच ज्ञानोबाराय तुकोबारायांचे छत्रपती शिवरायांचे आशीर्वाद आणि संस्कार म्हणायला हरकत नाही. रात्री कीर्तन होतं माझं खोपोलीला. त्या खोपोलीत असं वाटलं मला जसं काय भूकंप खोपोलीत झालाय. सगळे तरुण पोरं भूकंपात गेलेत आणि फक्त म्हातारेच माणसं माया वाट्यावर शिल्लक राहिली. फक्त म्हातारे माणसं होते, एक सुद्धा तरुण पोरग दिसत नव्हतं. पण काय वैभव आहे. आणि आमच्या सारख्याला सुद्धा आनंद वाटतो बरं का हे असं वैभव पाहिल्याच्या नंतर कीर्तन सांगायला. आणि कीर्तनकाराची लिस्ट जर पाहिली सगळी एका चढ एकन तरुणच. काही तुम्ही मीटिंग घेतली होती काय काय नो, एवढ्या वयाच्या आतलेच कीर्तन बोलायचे म्हणून कीर्तनकार. पण असो, जे धर्मकार्य करतायत त्यांना आपण प्रत्येकाला संधी देत आहात, हे तुमचं खूप मोठं कार्य आहे. ज्यांच्या संपर्कातून तुम्हा संपूर्ण गावकऱ्यांची मला सेवा मिळते. आज या दरबारात कीर्तन सेवा करण्याची संधी मिळते. माझ्या हनुमंतरायाची सेवा करण्याचं सद्भाग्य माझं प्राप्त होतंय. असं आपल्याच गावातलं एक खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायातलं एक व्यक्तिमत्व आणि सेवाधारी व्यक्तिमत्व आमचे गुरुबंधू हरिभक्तपरायण गणेश भाऊ मापारी असतील आणि हरिभक्तपरायण आपले शुभम दादा चेडे असतील. आणि हे दोघं फोन करत होते मला, कुठं आले. मला वाटतं माझ्या बायकोचेच रोज जास्त फोन येत होते काय नो. ह्या दोघांनी तिचं रेकॉर्ड मोडील आज, इतके फोन केले भाऊ. मग मला कळालं की बायकोपेक्षा सुद्धा जास्त प्रेम करणारं माझ्यावर कोणीतरी आहे. पण जातानी तेवढेच फोन आले तर, नाही तर जातानी फक्त तिचे यायचे आणि तुमचे नाही यायचे, मग घोटाळा होईल. गणेश भाऊ असतील, शिवम दादा असतील आणि संपूर्ण गावकरी मंडळी असतील, तुमच्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. इकडे माझ्या माता बहिणी आहेत, इकडे पुरुष मंडळी बसलेले आहेत आणि ही वारकरी संप्रदायातली ही जबाबदार मंडळी. पहा ना काय चाल म्हणले आमचे नारायण महाराज काळे आणि नितीन महाराज करंगळ. बरोबर, वा, अतिशय हृदयाला त्यांचा आवाज पोहोचला. नारायण महाराज वा वा, साक्षात ज्ञानोबारायाची तुकोबारायांची आणि गुरुकृपा याला म्हणायचं. हां, काय गायलं, काय सुंदर चाल म्हणले, काय गोड राग गायला, काय राग गायला महाराज. बरेच टाळकरी गातात, त्यांना राग येत नाही, राग येतो. ऐका नाही, आवाज नाही लागला तर त्यांना राग येतो आणि याला शुद्ध गाणं म्हणायचं. म्हणून तुमच्या दोघांच्या चरणावर नतमस्तक होतो. इकडे आमचे हरिभक्तपरायण बालपणीचे मित्र आमचे अंगद महाराज, हे आम्ही लहानपणीचे मित्र आहेत. हे सगळं पाहून नाव विसरलो ना मी त्यांचं. आता नाव विसरणे इतकी आमची मैत्री काय कमी नव्हती. कारण नारदाच्या गादीवर सांगतो, जेव्हा अंगद महाराज म्हणजे आपल्या गावाचं हे लाडकं व्यक्तिमत्वच आहे, त्याच्यात काही हेच नाही. आल्या आल्या मला अंगद महाराजांनी सुद्धा सांगितलं की गावकऱ्यांचं माझ्यावर किती प्रेम आहे. तुम्ही केलेले उपकार ते मला सांगतायत, याचा अर्थ की तुमच्या उपकारातून ते उतराई होत आहेत. बरेच लोक दुसऱ्याचा उपकार करून घेतात पण लोकाला सांगत नाहीत. आल्या आल्या अंगद महाराजांना मला सांगितलं ह्या गावकऱ्यांचं माझ्यावर किती प्रेम आहे, लहानपणापासून, 1-2 वर्षाचं नाही. म्हणून अंगद महाराज सुद्धा आजारी होते म्हणजे खूप मोठ्या दवाखान्यातून तो माणूस बाहेर निघलेले आहेत ते, आणि भगवंताची सेवा करायला आज उभे आहेत. फेसबुकला टाकलं गाड्या अंगद महाराजांनी, मी खूप अडचणीत आहे. अंगद महाराज सुद्धा ऑक्सिजनवरती होते तेव्हा, आणि आम्ही फेसबुकला फ्रेंड 2 जण, आणि असं टाकलं अंगद महाराजांनी, माझी परिस्थिती खर्च करण्यासारखी नाही आहे. जीवनात एक पत्नी, मुलगी, मुलगा, आणि आज मी ऑक्सिजनवरती आहे, पण माझ्याकडे मेडिकलला 1 रुपया सुद्धा नाही. ज्या दिवशी फेसबुकला मी ते वाचलं ना महाराज, मी काय केलं हे मला सांगायचं नाही. आमची मैत्री सांगितली, अंगद महाराज हॉस्पिटलमध्ये होते आणि मी आळंदीत रडत होतो. ऐका, मी आळंदीत रडत होतो. जेवढे पैसे अकाउंटला होते तेवढे पैसे या माणसाच्या अकाउंटला टाकून दिले मी. ह्या माणसाने एवढ्या आजारपणात सुद्धा मला फोन केला आणि मोबाईलवरती रडले, गणेश बाबा कशानं तुमचे उपकार फेडू. म्हणलं उपकार नाही महाराज, मित्राच्या दुःखामध्ये
मित्रानं उभं राहणं हे मित्राचं कर्तव्य असतं. आणि आल्या आल्या अंगद बाबांनी मला कडकन मिठी मारली. खऱ्या अर्थानं एवढ्या दिवस आमची भेट झाली नव्हती. आज असं झालं जस काय अर्जुनाची आणि कृष्णाची भेट झाली, जस काय माझ्या सुदाम्याची आणि माझ्या भगवान परमात्म्याची भेट झाली. एवढा आनंद आम्हाला वाटला. म्हणून अंगद महाराजांच्या चरणावर सुद्धा नतमस्तक होतो. आणि आपल्या सप्ताहाला विठ्ठला मायबापा विठ्ठला हे नामांकित यूट्यूब चॅनल आहे. आणि इथं प्रत्येकजण बसलेले यूट्यूब चॅनल काढून मोबाईलवरती त्यांची घंटी दाबा, त्यांना सबस्क्राईब करा, त्यांना फॉलो करा, त्यांना शेअर करा, त्यांना लाईक करा आणि आपलं चॅनल मोठं करा, जेणेकरून आपल्या गावातला कार्यक्रम देशभरात जाईल. इकडे बसलेलं एक व्यक्तिमत्व अगदी आमचे लहानपणाचे मित्र. आता प्रकाश बाबा, अंगद बाबा, आमची मैत्री कधीपासून आहे हे आम्हाला सुद्धा सांगताच नाही. का हो प्रकाश बाबा? एक मधुकरी आम्ही 2 जागेवर करून खाल्ली. आमचे प्रकाश महाराज काळे बाबा उभा आयुष्य मृदंगाच्या सेवेत घातलं बरं का माणसाने. एवढा तयारीचा मृदंग वाजवणं हे कोणाच्या प्रारब्धात नसतं. पण प्रकाश महाराजाला ज्ञानोबरायांनी आमचे गुरुवारी युवराज काका देशमुख काकांच्या कृपा आशीर्वादाने ती कला लाभून गेली. हे प्रत्येकाच्या प्रारब्धात नसतं. पण थोडेफार आजारी जरी असले तरी सुद्धा प्रकाश महाराज या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. हे तुमच्या गावकऱ्यावरचं असलेलं त्यांचं प्रेम आहे बरं का. म्हणून बाबा तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. आमचे मृदंगाचार्य काय नाव? आकाश महाराज. हात चांगला पळतोय त्यांचा, पण लग्न होस्तोवर हात पळतो, नंतर माणूस पळतो, हात नाही पळत, हात बसतो जाग्यावर. तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. इकडे आमचे साऊंड सिस्टीमवाले दादा जानेवारी महिन्यामध्ये हे बाबा तर कुठं कुठं फिरतेत काय त्यांचा भरोसा लागणार. तिकडं ठाणे जिल्ह्यात दिसले मला हे साऊंड सिस्टीम लावताना जानेवारी महिन्यामध्ये. आमचे मित्र हरिभक्त परायण काय नाव? अंकुश महाराज. ही सगळी मंडळी असतील साऊंड सिस्टीमवाले दादा. या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजा. विठाला 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 झाले रामराज्य काय होणे आम्हाशी, धरणी धरिल्या पीक गायी वळला मिशी. आज माझ्या भगवान श्री प्रभू रामचंद्रांचा अवतार झाला. अवतार कार्य हे कशासाठी करावं लागतं देवाला? तुम्ही आम्ही असतो ते जन्म, आपले जन्म होतात आणि जन्म झाला म्हणजे मरण निश्चित. पण ज्याचा अवतार असतो त्याला मरण नसतं. ऐका, चिंतन ऐकायचंय ना. बरं देवाला तरी अवतार घेण्याचं कारण काय बरं? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. अहो ज्या ज्या वेळेस धर्मावरती संकट येईल त्या वेळेस देवाला अवतार घ्यावा लागतोय आणि या धर्मावरचं संकटाचं निवारण करावं लागतं. धर्म रक्षमाया अवतार घेसी, धर्म रक्षमाया अवतार घेसी, धर्म रक्षमाया अवतार घेसी, धर्म रक्षमाया अवतार घेसी. धर्म रक्षावया अवतार घेसी, आपुल्या पाळीशी भक्तजना
कशासाठी देवाला संताला अवतार घ्यावा लागतो? या जगामध्ये प्रत्येक जण जन्माला आला, त्यांची काय गरज? पुन्हा त्यांची काय गरज? या धर्मावरती आलेलं संकट नाहीसं करावं, आपल्या भक्तावरती आलेलं संकट नाहीसं करावं, याच्यासाठी देवाचा अवतार. विठ्ठल देवाच्या अवतार कार्याचं प्रयोजन काय? भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी सहारे. देव आपल्या भक्ताला पायाच्या जवळ ठेवतोय आणि दुर्जनाचा सहार करतोय. कुणाकुणाचा केला? माझ्या रामाचा अवतार झाला, वनवासाला गेले, रावणानं सीता मातेला पळून नेलं. ऐका, घरातले माणसं बिभीषण आणि रावण. बिभीषणाला लंका दिली, बिभीषणावरती कृपा केली आणि रावणाचा वध केला. का? भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी सहारी. बरं, रावण काय भक्त नव्हता का? रावण भक्त नव्हता. अहो, रावणासारखा भक्त तर जगाच्या पाठीवर जन्माला आलाच नाही आणि येणार सुद्धा नाही. तुम्ही म्हणता तुम्ही रावणाच्या पार्टीचे का? पार्टीचा नाही, तुम्हाला त्यांची भक्ती सांगायची आहे. आपण जर देवाच्या देवळात गेलो, जास्तीत जास्त 2-4 फुलं मांडू, हार घालू, 500, 1000, 5000, 10,000, 1,00,000 एवढे पैसे ठेवू देवासाठी. पण त्या रावणाच्या भक्तीचं गणित करायचं म्हटलं तर रावणानं महादेवाच्या पूजेला बसल्याच्या नंतर एक कमळ कमी पडलं. अहो, स्वतःचं मुंडकं कापून ठेवलं पिंडीवर. ही भक्ती रावणाची. जगानं रावणाला म्हणजे थोडं वेगळ्या स्वरूपानं पाहिलं गेलं, तो भाग वेगळा आहे. पण अजून सांगेल तुम्हाला, या जगाच्या पाठीवरला पहिला ज्ञानी हा रावण. या जगाच्या पाठीवरला पहिला मातृभक्त हा रावण. या जगाच्या पाठीवरला पहिला प्रकांड पंडित हा रावण. आणि माझ्या प्रभू रामचंद्रानं रावणाला बाण मारून सुद्धा रामाच्या चरणावर हसत प्राण सोडणारा रावण. ऐका, पण त्याला आपण थोडं वेगळ्या मार्गानं पाहिलं गेलं. मी चालता चालता ती आख्यायिका सांगेल तुम्हाला. झालं काय, लक्ष्मणाचं आणि इंद्रजिताचं युद्ध लागलं. रावण कुणाला म्हणायचं? सुरुवात रावणापासून करतो, शेवट हनुमंतरायावर आणि प्रभू रामचंद्रावर करतो. हा, का तर शेवट होतो भला, हाय का नाही? इंद्रजिताचं आणि लक्ष्मणाचं युद्ध लागलं. लक्ष्मणानं बाण मारला, त्याच्यात इंद्रजिताचा उजवा हात तुटला आणि कुठं जाऊन पडला? त्याच्या बायकोच्या दारात, सुलोचनाच्या दारात. रावणाला वाईट समजू नका, त्याच्यासाठी दृष्टांत देतो. आणि देवाचा अवतार कशासाठी, त्याच्यासाठी दृष्टांत देतो. त्या सुलोचनाच्या दारात रावणाचा हात जाऊन पडला. तिनं ओळखला, हा माझ्या नवऱ्याचा हात आहे, इंद्रजिताचा. बायको कशी असावी पत्नी? एका हातात वही घेतली, एका हातात पेन घेतला आणि त्या हातामध्ये दिलं सुलोचनानं. त्या हातानं काय केलं माहितीये का? लिहिलं, ए सुलोचना, माझा वध कुणी केला? कोणी केला? तुझ्या घरच्यानं केला. लक्ष्मणानं वध केला. बर, सुलोचनानं हात हातात धरला, रावणाच्या समोर जाऊन बसली. जवळ बिभीषण बसलेला होता. ऐकताय ना माता मौल्यान? आणि रावणाला म्हटली, मामजी येते मी. हातात हात घेतलेला. आणि हिंदू संस्कृतीतली पहिल्यापासून एक रीत आहे, घरातल्या स्त्रीनं घरातल्या मोठ्या माणसाचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतंच काम करू नये, ही हिंदू धर्माची रीत आहे. पण आता हे संपलं नाही. घरातला पुरुष बायकोला विचारल्याशी काहीच करत नाही, हे असं झालंय आता. रावणाच्या जवळ गेली आणि सांगितलं, मामजी येते मी. रावण म्हटला, कुठं चालली? ढसाढसा रडत होता. रावणाला त्याचा मृत्यू समोर दिसत होता. अरे, एवढा मोठा बलाढ्य इंद्रजित, इंद्रजिताचा जर हात तुटून इथं दारात पडतोय, माझी काय गत? हा, ए सुलोचना, अगं कुठं चाललीस? मग ऐका, सुलोचनानं सांगितलं, ज्यानं कोणी माझ्या नवऱ्याचा हात तोडलाय त्याला मारायला चालले. माझ्या नवऱ्याचं बरं वाईट झालं
तर ज्यानं कुणी माझ्या नवऱ्याचं बरं वाईट केलं तर त्याला आज सोडत नाही म्हटली. पतीचं प्रेम, पत्नीचं असलेलं. मग जवळ बिभीषण बसलेला होता. ऐका, बिभीषणानं सांगितलं. रावण म्हटला जा. बिभीषण म्हणला, ए रावणा, अरे तुझ्या एवढ्या तरुण सुनेला तिकडं पाठवतोस का? 18 औक्षहिनी वानर तिथे त्या रामाच्या जवळ. एवढे वानर तिथं असताना एवढी तरुण सून तिकडं पाठवतोस रामाकडे, आणि त्या रामाची सीता तुझ्या ताब्यात आहे, इथं अशोकवनात आहे. जर तुझी सीता जर तिकडे गेली, रामाकडे गेली, आणि जर हिला सुलोचनाला जर रामानं इकडे येऊन नाही दिलं तर रामाची सीता तर तुझ्या लंकेत आहे, आणि तू एवढी तरुण सून सुलोचनाला तिकडं पाठवायला लागला. जर रामानं आणि लक्ष्मणाला सुलोचनाला येऊन नाही दिलं तर, जसं सीता मातेला तू इथं कोंडून ठेवलंस तसं जर सुलोचनाला केलं तर. रावणाच्या मुखातले वाक्य ऐका. रावणानं बिभीषणाचं तोंड दाबून धरलं. ए बिभीषणा, अरे तुझ्या जिभेला काही हाड आहे का नाही? बिभीषण म्हणला, काय झालं? अरे मला खात्री आहे, ज्या राज्यात रामासारखा राजा आहे, ज्या राज्यात लक्ष्मणासारखा भाऊ आहे, ज्या राज्यात सीतेसारखी पतिव्रता आहे, आणि ज्या राज्यात छत्रपती शिवरायांसारखा राजा आहे, त्या राज्यातल्या कोणत्या स्त्रीच्या अंगाला धक्का लागणार नाही याच्या गॅरंटी मला. रावणानं म्हणावं, शिवराय अलीकडे आले, पण हे रावणाच्या मुखातले वाक्य मी जोडलं त्याच्या शिवरायांचं नाव. मग ऐका, असं म्हटल्याच्या नंतर दोघं एकत्र बसले आणि सुलोचना गेली, निघून आली बाहेर. त्याच्यानंतर रावणाचं आणि रामाचं युद्ध लागलं. रामानं बाण मारला आणि त्या रावणाचा खऱ्या अर्थानं शिर कापून गेला आणि रावणाचं धड खाली पडलं. ऐकताय? रक्ताच्या थारोळ्यात रावण तर पडतोय, रक्ताच्या थारोळ्यात. तरी सुद्धा प्रभू रामचंद्राच्या मुखाकडे पाहून रावण हसतोय. काय सामर्थ्य म्हणायचं. वैरीच होते ना दोघं, एकमेकाचे वैरीच होते ना. आपण कधी वैऱ्याकडे पाहून हसलो का? आपण वैऱ्याकडे पाहिलं तर ते घाम फुटतो त्याला. ह्यो मारतो काय काय नो जीवच आता मला, है का नाही? रावण रामाच्या मुखाकडे पाहून हसत होते. त्यावेळेस रामानं लक्ष्मणाला म्हणावं, लखन, रावणाचा आदर्श घ्यायला पाहिजे. काय एकमेकाविषयी आतलं प्रेम असेल. वध केला हे पहिल्या जन्मातले त्यांचे शाप. रामाच्या हातून उद्धार व्हायचा होता म्हणून रावणाचा वध रामाच्या हातानं. पण अंतकरणातलं प्रेम तपासा. माझ्या रामानं म्हणावं, लक्ष्मणा, अरे रावणाचा आदर्श घ्यायला पाहिजे. दादा, का आदर्श घ्यायला पाहिजे? अरे या ठिकाणी मी त्याचा वैरी आहे, वैरी असून सुद्धा मी बाण मारलाय, रक्ताच्या थारोळ्यात रावण तरफडतोय, तरी सुद्धा माझ्या चेहऱ्याकडे पाहून रावण हसतोय. याच्यासाठी त्या रावणाचा आदर्श घ्यायला पाहिजे. वैर्याकडे हसण्याची बुद्धी निर्माण झाली वैर्याकडे पाहून. मग लक्ष्मणानं नकळत गेला रावणाच्या जवळ आणि म्हणला, रावणा, ऐकणारे रावणा, 80,000 बायका असताना माझ्या सीता मातेला का पळून आणलं रे रावणा? का पळून आणलं? आणि नाही राहवलं लक्ष्मणानं. विचारलं लक्ष्मणानं, का पळून आणलं? त्यावेळेस रावणाच्या मुखातलं वाक्य ऐका. लक्ष्मणा, अरे मी सीता मातेला खऱ्या अर्थानं जेव्हा गोसायाचं रूप धारण करून घेऊन गेलो, त्यावेळेस सीता माता कुटीयेत भजन करत होती, नामस्मरण चालू होतं. मी मारीच मामाच्या रूपानं गेलो आणि त्या रावणानं साधूचा वेश धारण केला होता ना. भिक्षां देही त्या कुटीये समोर जाऊन सीता माता बाहेर आली. मग रावणानं घेऊन आणलं. लक्ष्मणानं विचारलं, सीता मातेला घेऊन आला, पण सीता मातेकडून इच्छा पूर्ण केलीस का? पळून तर आणलं ना. रावण कुणाला म्हणायचं, हे लक्ष्मणा, लक्ष्मणाच्या तोंडाला हात लावला. अरे सीता मातेकडून इच्छा? अरे 80,000 बायका आहेत ना मला इच्छा पूर्ण करण्यासाठी. मग केली का तिच्याकडून तू इच्छा? सीतेला तर पळून आणलं ना. ऐक रे लक्ष्मणा,
गोसायाचं रूप धारण करून सीतेला आणायला गेलो. सीता माता कुठे येत होती? माझ्या मुखातून सहज चुकून शब्द बाहेर पडला, माते भिक्षान देही. अरे ज्या दिवशी सीतेला माते म्हटलो त्या दिवशी सीता माझी माय झाली आणि मी तिचं लेकरू झालो. सांग तिच्याकडे कोणत्या वाईट दृष्टिकोनातून पाहू. याला रावण म्हणायचं. अजून एक वाक्य ऐका. मग लक्ष्मणानं विचारलं, रामानं तुला बाण मारलाय बरोबर का नाही? मग रामाच्या चेहऱ्याकडे पाहून तू का हसतो? येतंय लक्षात? त्यावेळेस रावणाच्या मुखातले उद्गार ऐका. लक्ष्मणा खरं सांगू, ऐक रे, हा नाशिवंत देह आज माझ्या रामाच्या चरणावर विलीन होतोय. हा देह आज माझ्या रामाच्या चरणावर मी समर्पण करतोय. याच्यापेक्षा मोठा आनंद माझ्या जीवनात कोणता असावा? म्हणून रामाच्या चेहऱ्याकडे पाहून असतोय. याला रावण म्हणायचं. विठाला भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी सहारी. सगळ्या भक्तावरती भगवान परमात्मा कृपा करतोय, पण त्या भक्ताकडे तेवढी भक्ती करण्याची ताकद पाहिजे. आता आपले भक्त आहेत महाराज. आमच्या गावातल्या बामणाचं सांगतो तुम्हाला. बामण देव धुत होते बा. सकाळ सकाळी देव धुत होते तर त्या बामण देवाला कुत्र्याची लई चिरड. आमची इकडल्या सांगतो बरं का, इथलं कुणाला नाही. आणि देव धुता धुता हातात देवी, आणि हातात देवी असताना रामकृष्ण हरी भजन चालू. दारात कुत्रा आलं बा. बामण देवाला त्याची लई चिरड. रामकृष्ण हरी कुत्रा आलं. हाड ना, आणि हातात देव. रामकृष्ण हाड म्हणतोय ना. अरे ही कोणती भक्ती आहे का नाही? देवाने कृपा करायची तर देव या मला पाठीना वरून याला घेऊन ये लवकर म्हणून, आहे का नाही? अहो कुत्र पुढं बामण देव हातात देव घेऊन माग. ही आपली भक्ती. अशा भक्तीनं देव पावेल का? नाही पावायचा. महिला मंडळीची सुद्धा भक्ती सांगतो तुम्हाला. घरातली घरात किती भक्ती करतील. मंदिरात आल्याच्या नंतर देवाच्या तोंडाला किती पेढा लावतील. देवाच्या कानात पेढे, तोंडात पेढे, देवाच्या नाकात पेढे, देवाच्या कपाळाला पेढे, देवाच्या डोक्यावर पेढे, सगळे पेढेच. पण नवऱ्यातला देव कवा दिसला नाही. आपल्या कपाळाला कुंकू लावतो ते कशाचं प्रतीक? पतिदेवाचं प्रतीक. बरोबर ना मावशी? पतिदेवाचं प्रतीक. जुन्या माता मावल्या असं कपाळ भरून कुंकू लावायच्या. कपाळ भरून कुंकू. त्याचा अर्थ काय गणेश भाऊ? ऐका. जेवढं कपाळ भरून तुम्ही कुंकू लावता तेवढं आपल्या पतीला आयुष्य भेटत असतं. का? ते देवाचं स्वरूप आहे ना. आता ते देव इतका बारीक झालाय कपाळावर, असं बॅटरीक धरून बघावं लागतो देव कुठं शिके. बरं ते देव एका जागेवर सापडत नाही. आंघोळीला बाथरूम मध्ये गेलं तिथं चिकटिल्याला हायच. भांग पाडायला आरशात बघायला गेलं त्या आरशाला देव चिकटिल्याला हायच. कांगा हातात घेतला त्या कांग्याला देव चिकटिल्याला हायच. फेरन लवलीची पुडी घेतली, फेरन लवलीच्या पुडील्याला देव चिकटिल्याला हायच. ऐका, मी रामायणातलं उदाहरण सांगतो तुम्हाला. ज्या बाईला अगोदर आपल्या नवऱ्यातला देव कळाला त्या बाईला मंदिरातला देव कळून घ्यायची गरज नाही. येतंय लक्षात? जेवढं प्रेम लग्न झाल्या मंडळीचं पतीवर असतं तेवढं प्रेम शेवटच्या श्वासापर्यंत राहिलं पाहिजे. माझ्या तुकोबरायानं म्हणावं, अरे ज्या बायकोसाठी, ज्या लेकरासाठी उभं आयुष्य पाप करून कमवलं, शेवटच्या काळात त्याच घरातली बाई काय म्हणते? बाईला म्हणती खरं मरतातची बरे, नाशी येले घर थुंकनिया. काय म्हणते बाई? खर गाढव मेलेला बरा, घरात पुढं पण थुक तू. मग शब्द नाही तो तुकोबारायांचे शब्द आहेत ना. लग्न झाल्या काय असतं ते, तुमच्याशिवाय राहू शकत नाही, तुमच्याशिवाय घासच गिळत नाही, हे बाहेर गेला तर 2 चपात्या दुधात चुरून खाती. खोट आहे का? आहे का नाही? तुम्ही माझे प्राणनाथ आहात. ते प्राणनाथ कावा नाथ होतो कळत नाही, आणि त्या नाथाचा कावा अनाथ होतो याला कळत नाही. आहे का नाही? आणि प्रपंच त्यालाच म्हणायचं. जे सुरुवातीला प्रेम असतं ते शेवटपर्यंत राहत नाही त्यालाच प्रपंच म्हणायचं महाराज. प्रपंच कुणाला चुकला नाही महाराज. तुकोबरायला संसारात सुख मिळालं नाही, आपण कुठले महाराज?
मला सुद्धा संस्कारात सुख नाही मिळालं महाराज. कसं तुम्ही म्हणता तुम्हाला बायको कोणी दिली इथून सुरुवात करते लोक पहिली गोष्ट. तरी सांगतो मग लग्न झालेलं आहे मग तुमच्यासारखंच आमचं पण ऐका नाही महाराज. गणू बायको सुख देते होय गणेश भाऊ ऐका ते नाही म्हणते तिथं मावशी तुम नवऱ्याला सुखान खाऊन देता होय ऐका असा त्यात विचार आहे ऐका नाही. म्हणजे देवाच्या दरबारात खोटं कोणी बोलत नाही भाऊ ऐका नाही. काय सांगावं सरपंच साहेब मी 6 वर्ष झालं मग लग्न झालेलं. पोरा तू खाली बस तू लग्न व्हायचं असेल तर नाही तर आताचेच तसे राहिले. तू उगं तसाच राहायचा तो घेण्या देण्याचं माझ्या डोक्याला ताप. पुन्हा मला तुला पोरगी बघायला फिरत बस. ऐका मुलगी बघायला गेलो प्रकाश महाराज मी 6 वर्षापूर्वी. 6 वर्ष झालं लग्न झालेलं. मग आता एवढा तर तवा केवढा विचार करा. कशाला बायको बघायला जावं मी सुद्धा नव्हती मला तवा देवा शपथ सांगतो. आणि काय सांगावं पोरगी बघायला गेलो. पोरीच्या बापाला माहितच नाही हेच पोरग आहे म्हणून. नाकाला येऊस्तोवर चिवडा खाल्ला पुरीच्या घरी. सुरुवातीला काय पुढं पुढं करते बाबा. नाकाला येऊस्तोवर चहा पिलो आणि नाकाला येऊस्तोवर पोहे खाल्ले. आणि सगळं झाल्यावर पुरीचा बाप मलाच म्हणला ते मुलगा येणार होता मुलगी बघायला आला नाही का अजून. काय वाटलं असेल मला तो फक्त गेलोच नाही वर मी बाकी सगळं झालं. मग एका ठसक्यात एवढे पोहे बाहेर आले. मग सगळं ज्यूस बाहेर होऊन मिक्सर मारलं चहा आणि पोहे सगळं बाहेर आलं महाराज. मग असं म्हणलं बा धाडस करून मीच आहे तुमच्या मुलीला पाहायला आलेला. आता म्हणलं नाही म्हणावं लग्न व्हायचं नाही. हा मीच आहे म्हणलं पाहायला आलेलो. बरं ठीक आहे म्हणले पण नशिबात होतं म्हणून जमलं. मग आणि वेद सुरू झाले परपंचाचे मायामाग. हळद लागली कलवरे बोलिले कलवाऱ्या बोलिल्या 5-50 जण घरी जमा झाले. आणि घरी हळद लागल्यावर लग्नाला निघलो होतो आम्ही. सगळेजण गाडीत बसले आणि मलाच बसायला जागा नाही राहिली. ही सुरुवात माझ्या लग्नाची. आणि नवर देव मी जीपीच्या बोनटवर बसलो. ड्रायव्हरला म्हणलं चलून दे. आणि नवर देव कोण मी. तिथं गेल्याच्या नंतर बामन देवाने रपाटा लावला. नवरीच्या मामा नवरीला घेऊन या. नवरदेवाच्या मामा नवरदेवाला घेऊन या. त्यांना पुढचं लग्न लावायचं होतं आणि मला आंघोळच नाही. काय सांगावं महाराज प्रपंचाची सुरुवात. आणि मग इकून तिकून आंघोळ केली. सगळ्याची माझ्या बघत होतो मी. कलवऱ्या त्यांचे कोंबडे पाडीत होत्या कलवरे त्यांचे कोंबडे पाडीत होते. आणि लग्न मग माझ्याकडे कुणाच ध्यान नाही मावशी. मी म्हणलं आपुली आपण करा सोडवून. पावडर घेतली मी मै हाताव. आता ते मेकअपचं सामान भारीतलं असतं त्याची टात खाल्ला. एवढी बुंदी खाल्ली रापा रापा. मी उपाशी. मी भेद खाली बघितलं भाऊ नको बघायचं म्हणलं. पण मला राग आलेला होता. मी हळूच वर बघितलं पुन्हा माझ्याकडे बघून माय आता हा काय प्रकार आहे म्हणलं. राग आला मी खाली उतरलो. म्हणलं काय माया पोरीला चांगलं सांभाळा. म्हणलं मी काय रावण आहे काय 80,000 बायका आहेत घरी माय. प्रपंच हा सुखाचा कुणाचाच नाही कुणाचाच नाही. घरामध्ये तुम्हाला जगात किती मोठे पण मिळालं तरी घरामध्ये तुम्हाला मोठे पण मिळत नाही नाही मिळत. आणि जर तुम्हाला तपासायचंच असेल गावातल्या म्हाताऱ्या माणसाला जाऊन विचारा बाबा प्रपंच कसा असतो. ते म्हातारा म्हणून नाही केलेला बरा. का बायको ऐकत नाही सुना ऐकत नाहीत लेक ऐकत नाही. शेवटच्या काळात कुणीच ऐकत नाही. दोघा नवरा बायकोची इतके भांडणं लागले इतके भांडणं लागले. बायको नवऱ्याला म्हणली काय काय सांभाळू. काय म्हणली अहो काय काय सांभाळू मी. तुमचे माय बाप सांभाळू शेतातले काम सांभाळू पोरं सांभाळू जनावर सांभाळू का लेकरायचा अभ्यास सांभाळू काय काय सांभाळू. नवरा म्हणला तू फक्त तू तोंड सांभाळ बाकी सगळं मी सांभाळतो म्हणला. येतंय ध्यानात फक्त तोंड सांभाळ म्हणला. अहो एवढे भांडणं लागले दोघाचे एवढे भांडणं लागले मावशी. हे तिला बूट फेकून मारायचं आणि ती याला बैल फेकून आणायची. इतके भांडणं. आणि शेजारच्या घरातून हसल्याला आवाज यायचा हसल्याला. हे दोघं म्हणले आपले रोजच भांडणं चाललेत. आणि शेजारच्या घरातले माणसं हसत येतं. त्यांना जाऊन तरी विचारू तुम्ही कस काय एवढा आनंद घेता आयुष्यात. प्रपंच म्हणलं का सगळ्याला दुःखच. हे त्यांना विचारायला गेले. आमचे रोज भांडणं होते ते म्हणले आणि तुम्ही दोघं जण नवरा बायको रोज हसता काय कारण. ते म्हणले आमचं त्याचे फक्त प्रकार वेगळा. हे म्हणले कस काय. ते असं आहे म्हणले ती मला बेलनं फेकून हाणते. लागलं का ती हसती आणि हुकलं का मी हसतो. मी तिला बूट फेकून मारला तिला लागला का मी हसतो हुकला का ती हसती. जो देखे सो दुखिया बाबा
सुखिया कोई नहीं रे। राजा दुखिया प्रजा दुखिया, राजा दुखिया प्रजा दुखिया, सुखिया कोई नहीं रे। जो देखे तो दुखिया सुखिया कोई नहीं रे। जो देखे तो दुखिया सुखिया नहीं रे। प्रत्येकाला दुःख आहे, पण दुःख भोगण्याचा प्रकार वेगळा आहे. प्रकाश बाबा खोट आहे काय? हा, मग दोघा नवरा बायकोचे असे भांडणं लागले. मावशी भांडणं लागले कशासाठी सांगतो. तुम्हाला सुख पाहिजे, तुम्हाला आनंद पाहिजे, तुम्हाला आयुष्याचा आपल्या जीवनाचा उद्धार झाला पाहिजे, भगवंतानं चरणामध्ये विलीन करून घेतलं पाहिजे, 84,000 लक्षवेणीच्या फेरा चुकल्या पाहिजे, वाटतंय ना असा व्हावं, तर हे जीवन तुम्हाला माझ्या भगवंताच्या चरणावर समर्पण करावं लागेल. दोघाचे भांडणं लागले आणि इतके भांडणं लागले की घटस्फोटात होत आलं. आणि भांडणं लागल्या लागल्या महाराज, आता मला खरं सांगा, इथं जेवढे पुरुष आहेत, बायको माहेराला गेल्यावर जेवढा आनंद होतो तेवढा आनंद होतो का कशात? होतो का? हा, माहेराला गेल्या नाही होत. ती बायको काय म्हणली चालू भांडणं असताना, हे बघा म्हणली लय झालं तुमचं, आता लग्न झाल्यापासून बघून घेते, आता का मला भांडलात ना, मी जात असते माझ्या बापाकडे माहेराला. मग तो काय म्हणला, खबरदार चालू भांडणं असताना असले आनंदाचे काही शब्द बोललीस तर. ज्याची 5G रेंज त्याला कळालं, ज्याची नाही त्यांना धन्यवाद, आहे का नाही? अहो गेली ना बायको, आणि बायको गेल्याच्या नंतर ह्यो निघला बायको शोधायला. तर गेला पोस्ट ऑफिस मध्ये तक्रार द्यायला. पोस्ट ऑफिसवाल्याला म्हणलं, हो तक्रार घ्या म्हणलं, आपली बायको गेली म्हणला पळून. पोस्ट ऑफिसवाले म्हणले, तक्रार पोलीस स्टेशन मध्ये द्यावं लागती, तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये आलात. हे काय म्हणला माहिती का, ती गेल्यापासून आनंदाच्या भारत समजानाच म्हणला कुठं जावा ते, मी कुठं जातोय म्हणला पोस्ट ऑफिस मध्ये. आणि असंच शोधित तिला गेलो तर असं समोरच्या गावात गेल्यावर एक अंत्यविधी चालला होता. काय अंत्यविधी कसा असतो, समोरच्या एक जणाच्या गाडगा हातात असतं, मागं गेलेलं माणूस असतं, त्याच्या मागं रडत बसलेले माणसं असतात, त्याच्या मागं गावातले लोक म्हणतात हे बरा गेला, आणि त्याच्या मागं पाहुणे रावळे असतात. खरंय का कुठं? मग हा तिथं गेला, तो अंत्यविधी पाहिला, तर अंत्यविधी वेगळा होता. अहो एका हातात गाडगं आणि एका हातात पोळ्याचा बैल सजून चाललेले आणि कुत्रं होतं. अंत्यविधीला कुत्रं असतं बाई कुठं? हे बायको बघत गेला, मेलेली तर बाई आहे, याच्या एका हातात कुत्रं आहे पोळ्याच्या बायला म्हणून सजलेलं, एका हातात गाडगं आहे, आणि 3 किलोमीटर त्या माणसाच्या मागे रांग लागलेली. याला वाटलं लईच मोठी व्यक्ती मेलेली दिसती, चला बरं शेवटच्या माणसाला जाऊन विचारू नेमका अंत्यविधी वेगळा कस काय. हा शेवटच्या माणसाला जाऊन 3 किलोमीटर मागं पाय आलो, आणि शेवटच्या माणसाला विचारलं, का हो मी असा अंत्यविधी पहिल्यांदाच पाहिला, नेमकं झालंय काय? हातात कुत्रं घेऊन चाललाय तो माणूस सजून. मग शेवटच्या माणसाने काय सांगितलं, ती मेलेली बाई आहे ना, त्या माणसाची बायको आहे म्हणले, ज्याच्या हातात कुत्रं आहे, आणि ती बाई त्या माणसाला लई भांडायची म्हणली. मग ते कुत्रं चावून ती बाई मिली, म्हणून येणे आनंदाच्या भाराने ते कुत्रं पोळ्याच्या बायला सजून चाललेलं मोतीला. हे काय म्हणला त्याला, हे आपल्याला कुत्रं भेटन का म्हणला 2 दिवस. कळतंय का आपल्याला तेवढं बघा, 2 दिवस द्या म्हणला हे कुत्रं. ते शेवटचा माणूस काय म्हणला माहिती का, आम्ही नालायक आहेत का, नंबरला उभा राहिलो, आमचं झाल्यावर घेऊन जा. म्हणजे दुःख कोणाला चुकलंय का बाबा? कोणालाच नाही चुकलं. पण ऐका, माझ्या भगवंताच्या जवळ आले, तुम्हाला सुखाशिवाय तेने विना जीवा सुख नो है, तेने विना जीवा सुख नो है, तेने विना जीवा सुख नो है, तेने विना जीवा सुख नो है. बोला तो एक देवा करो, बोला तो एक देवा करो, बोला तो एक देवा करो. तेरे बिना जीवा सुख नो है, तेरे बिना जीवा सुख नो है, तेरे बिना जीवा सुख नो है,
मरणाशिवाय तुम्हाला या जगामध्ये सुख नाही, नाहीच सुख. माझ्या हनुमंतरायाचा दृष्टांत सांगतो तुम्हाला. अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र 18 विक्षणी वानर माझ्या सीता मातेला घेऊन आले. 14 वर्षाचा वनवास संपला, 14 वर्षाचा. आणि तिथं आल्याच्या नंतर भगवान प्रभू रामचंद्र सगळ्या वानराला काही ना काही दान द्यायचे. का? मदत केली, एवढी मोठी सीता मातेला आणण्याला मदत केली. आणि हनुमंतराय असे साईडला झाडावर बसलेले. हनुमंतरायाकडे पाहण्यात सुद्धा हो प्रभू रामचंद्र. सीता मातेला दया आली, यांनी लय मदत केली म्हटल्या. मला जवळ बोलवून घेतलं. हनुमंतराया इकडे या. जवळ गेले हनुमंतराया. आणि ऐका बर का, जवळ गेल्याच्या नंतर सीता माता म्हटल्या, रामाचं तुमच्याकडे लक्षच नाही, एवढी मदत केली ना, हा घ्या माझ्या गळ्यातला रत्नाचा हार, राव द्या तुम्हाला. हनुमंतरायाने घेतला, झाडावर येऊन बसले. एक एक मणी फोडायचे दाताने टाकून द्यायचे. आता त्योच जर हार आपल्या गावातल्या एखाद्या हनुमंतरायाला दिला असता इथं बसलेल्या, तर हे घरी आला असता, हे मंगल तुला आणलाय. प्रत्येक मणी फोडून खाली टाकायचे. सीता मातेला वाईट वाटलं, विचारलं, अरे हनुमंत असं का? हनुमंतरायाच्या मुखातून शब्द निघला, माते जो राम का नाही वो काम का नाही. या मन्यात जर रामच नसेल, हे म्हणे माझ्या काय कामाचे. अशी भक्ती माझ्या श्रीरामाला आवडते. विठाला एवढी अतूट भक्ती आणि एवढं अतूट नातं होतं माझ्या प्रभू रामचंद्राचं आणि हनुमंतरायाचं. ऐका, भक्ता राखे पायापाशी. प्रत्येक गावामध्ये प्रभू रामचंद्राने एवढी कृपा केली, हनुमंतरायावरती एवढं काही दिलं. प्रत्येक गावात तुम्हाला रामाचं मंदिर दिसणार नाही, पण हनुमंतरायाचं मंदिर दिसल्याशिवाय राहणार नाही. हे देवाचं देणं असतं. विठाला माझ्या प्रभू रामचंद्राचा अवतार झाला. आणि काय भक्ती करायचे, महादेव रामाची भक्ती करायचे, राम प्रभू महादेवाची भक्ती करायचे. भजन करी महादेव राम पूजी सदाशिव, एवढी भक्ती करायचे गणेश भाऊ. रामाचा अवतार झाला आणि वशिष्ठ ऋषी भेटायला गेले महादेवाला. ते म्हणले, अहो प्रभू रामचंद्रांनी तर अवतार घेतला म्हटले. म्हणले मग आपल्याला भेटायला जायला पाहिजे ना. तिकडे प्रभू रामचंद्र रडायला लागले की माझे महादेव मला कधी भेटायला येतात. बरं, आता दशरथ राजाला एवढ्या दिवसातून मुलगा, ते राजा होता महाराज, गावाकडे शेजाऱ्याला पोरग झालं, तर त्या सून जी असते ती लेक, तिच्या चुलत सुना, मावस सुना, चुलत सासा, मावस सासा, चुलत जावा, सख्या जावा, ननंद, भावजाया, हे सगळे भेटायला येतात. दशरथ राजाला मुलगा झाल्याच्या नंतर तिथं साधी गर्दी असेल का? ह्या दोघांनी काय केलं, साधूचा वेश धारण केला. ते म्हणले, मी महादेव आणि तुम्ही वशिष्ठ ऋषी. असं पाहिल्याच्या नंतर लोकांची गर्दी आपल्याकडे होईल पाया पडायला, आणि श्रीरामाकडे कुणी थांबायचं नाही. बरं, भेटीची तर ओढ लागली. कशी ओढ लागली ती? भेटी लागी जीवा लागली से आस, पाहे रात्र दिवस वाट तुझी राम. भेटी लागी जीवा अशी आस लागली महाराज. महादेवाला वाटायचं कधी मी माझ्या श्रीरामाचं मुख पाहिल, आणि रामाला वाटायचं कधी मी माझ्या महादेवाचं दर्शन घेईल. दोघ जण गेले साधूचा वेश धारण करून. तिथं खाकी कापड्यावाली शिट्टी वाजली. आता राजाचा दरबार होता. कहा आ गए, किधर जाना है आपको? हे दोघं म्हटले, हो दशरथ जी को बेटा हुआ है ना, लल्ला हुआ है ना, इस लल्ला को मुझे हमको मिलना है, इसलिए राजा के दरबार में आए हम लोग. हाँ, राजा के दरबार नहीं चलेगा. इथं कुणाला भेटून दिलं जात नाही. दोघाला हाकलून दिलं. कुणाला? वशिष्ठ ऋषीला आणि महादेवाला. हे दोघं साधूच्या वेशात गेलते. हे दोघं गेले आणि लांब एका ठिकाणी बसले गंगेच्या तीरावर, बर का. तिथं गेल्याच्या नंतर विचार केला, आता काय करावा.
महादेवानं मनात विचार केला आणि इकडं रामानं मनात विचार केला. छोटीशी मूर्ती. प्रभू रामचंद्र एवढं मोठ्याने रडायला लागले. अहो गावातल्या सगळ्या बाया आल्या, केस पिकलेल्या, कुरुळ्या केसाच्या, लांबट केसाच्या, आख्याने रामावून केस उतरून टाकले. तरी प्रभू रामचंद्र काय रडायचे का बसनात. गावात जेवढं मीठ होतं तेवढं मीठ उतरून टाकलं तरी राम काय रडायचे ग बसनात. मग दौंडी दिली. अरे है क्या कोई छोटे बच्चे की नजर उतारने वाला. आख्या गावात राजानं दौंडी द्यायला लावली. दौंडी आली है दोघाच्या जवळ. है क्या कोई बाबा छोटे बच्चे की नजर उतारने वाला. डम 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 डम. हा असं वाजायचं दौंडी मानल्यावर. हे दोघं म्हटले बच्चे की नजर उतारने वाले हम है ना. आपको बच्चे की नजर उतारने आती है का. हाँ आती है. अच्छी तरह आती है. आता यांना दर्शनच घ्यायचं होतं एक. दोघाला घेतलं. मग काय थाटमाट जिथून हाकून दिले होते तिथं दौंडीवाला पुढं हे दोघं माग. बाजू हटो नजर उतारने वाले बाबा आहे. सगळे बाजूला हे दोघं मस्त पायकी रेप राईट कुठं राजाच्या दरबारात. तिथं गेल्याच्या नंतर माझ्या महादेवानं रामाचं मुख पाहिलं. माझे महादेव रडायला लागले आणि प्रभू रामचंद्र खुद हसायला लागले. हा चमत्कार नाही भक्ती दोघांची बर का. सगळ्या आजूबाजूच्या म्हाताऱ्या आश्चर्यचकित झाले. साधू बाबात काय ताकद आहे. हा निस्ता चेहरा पाहिला तर बाळ हसायला लागलं. लक्षात ठेवा हे सुद्धा देव एकमेकाची भक्ती करायचे. आपल्याला देवानं जन्म दिलाय कशासाठी. देवे दिला देह भजन गुमटा तो या झाला फाटा बालिकेचा. मला सांगा रे आजपर्यंत कोणता माणूस सकाळी सकाळी उठला देवाच्या दर्शनाला आला. कोणत्या माणसानं आता सकाळी सकाळी उठून ज्ञानेश्वरी वाचली. कोणत्या माणसाने सकाळी सकाळी उठून गाथा वाचला. हा बिड्या पेटून आणायला सांगते ना नातावाला. बिड्या आलं का लक्षात. सांगू तुम्हाला वाटत असेल हिंदू धर्मावरती वाईट दिवस यायला नाही पाहिजे. ऐका या जगाला माझ्या रामाच्या आचाराची आणि छत्रपती शिवरायांच्या विचाराची गरज आहे. तेव्हा हिंदू धर्म सुरक्षित राहील. अरे माझ्या रामाचा अवतार झाला हा धर्म सुरक्षित राहिला आणि माझ्या छत्रपती शिवरायांचा अवतार झाला माझ्या माय बहिणीच्या कपाळावरचं कुंकू टिकून राहिलं. आपला अवतार झाला ना त्या अवताराचं काहीतरी जगाला दाखवलं पाहिजे. सांगू माझ्या शिवरायांची भूमिका सांगतो चालता चालता. अरे डोळ्या देखत माझ्या माय बहिणीला कापलं जात होतं. गायी कापल्या जात होत्या. इज्जत लुटली जात होती. दारासमोरच्या तुळशी उपटल्या जात होत्या. कुणाच्या बहिणीची डोळ्यासमोर इज्जत लुटली जायची. जिजाऊ आऊसाहेब शहाजीराजे पाहायचे हे सगळं. अरे कुणाच्या बहिणीची इज्जत लुटली जायची, कुणाच्या आईची इज्जत लुटली जायची, तर कुणाच्या बायकोची इज्जत लुटली जायची. पण पर्याय नव्हता. माझ्या जिजाऊ आऊसाहेबाला गर्भधारणा राहिला बर का. आणि जिजाऊ आऊसाहेब विचार करायच्या गड्या. कधी माझी खऱ्या अर्थाने ही माता सुरक्षित राहील. माझ्या देवाचे मंदिर पडतायत, कधी माझे देव सुरक्षित राहतील, कधी माझे पडलेले मंदिर उभे राहतील. पोटात छत्रपती शिवराय असताना जिजाऊ आऊसाहेब विचार करायच्या. डोहाळे लागले. डोहाळे लागल्याच्या नंतर शेजारीन आली आणि म्हणली जिजाऊ आऊसाहेब काय खावा वाटतंय, काय पिवा वाटतंय. तेव्हा जिजाऊ आऊसाहेब ताडकन उठल्या. एका हातात ढाल घेतली, एका हातात तलवार घेतली. अरे मला काही खाऊ वाटत नाही म्हटल्या. अरे मला काही पिऊ वाटत नाही. मला एकच वाटतंय माझ्या हिंदू भगिनीच्या कपाळावरचं कुंकू टिकून राहावा. ती जी इज्जत लुटली जाते ती इज्जत जाऊ नये आणि या महाराष्ट्राचं स्वराज्य निर्माण व्हावा. परिणाम असा झाला छत्रपती शिवरायांसारखा वाहक पोटाला आला. विचार होते ना तसे. म्हणून आज सुद्धा या देशाला खऱ्या अर्थानं शिवरायांची गरज आहे. माझं एक गीत महाराष्ट्रभर गाजतं बघा, ऐका बर का. परवान केली दुधाची तुझ्या जिजाग. आईच्या दुधातून उतर आई व्हा. त्या माय बापाचे स्वप्न पूर्ण करा. ऐका फालतूपणानं लोकांच्या विचाराशी सहमत होऊ नका. अरे काय माझ्या छत्रपती शिवरायांनी विचार आत्मसात केले आईचे. दूध पेले जिजाऊ आऊसाहेबाचे आणि त्या दुधाचे उपकार फेडले.
कसे फेडले ऐका. परवान केली दुधाची तुझ्या जिजाग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग. तो जन्माला आला नसता हा धर्म बुडाला असता, तो जन्माला आला नसता हा धर्म बुडाला असता. परवान केली दुधाची तुझ्या जिजाग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग. अरे यासाठी छत्रपती शिवरायांची गरज या राज्याला आहे, या देशाला आहे. ऐका. अंधार फार झाला ओ, अंधार फार झाला दिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा, या देशाला जिजाऊचा. आम्ही मर्द मराठे हो, हातीच बळ आहे, शूरवीर होते राजे, पुण्यवान ती जिजाई. अरे कोंढाणा जिंकायाला, कोंढाणा जिंकायाला माझा तानाजी पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. सांगा ना महाराज, आता माझ्या राजाची गरज आहे ना, गरज आहे ना राजाची. राजाची गरज लागत असेल ना, अगोदर जिजाऊ जन्माला आली पाहिजे ना, राजा पाहिजे अगोदर शहाजी राजानं जन्माला यायला पाहिजे ना. ऐका, म्हणून एक सांगतो गड्या, आपल्या गळ्यात लेकरांच्या गळ्यात तुळशीच्या माळी वेळीच टाका, कपाळाला भगवा गंध लावायला सांगा. अरे माझ्या धर्मवीर संभाजी राजानं बलिदान दिलंय, टाइमपास म्हणून नाही दिलं रे, कपाळावरचं कुंकू टिकून राहावं म्हणून दिलंय, गळ्यात तुळशीची माळ राहावी म्हणून बलिदान दिलंय. तरी सुद्धा गळ्यात तुळशीची माळ राहत नसेल, कपाळाला गंध लागत नसेल, समजून जा त्या राजाच्या बलिदानाचं महत्व आपल्याला कळलं नाही. विठाला विठाला अरे काय नेमका काय झालं माझ्या रामाच्या अवतारानं. ऐका, माझ्या रामाचा अवतार झाला, चमत्कार घाई झाला. अभंगाच्या प्रथम झाले राम राज काय उनी आभासी, झाले राम राज काय उनी आभासी, राम राज काय उनी आभासी, झाले राम राज काय उनी झाले राम राज काय उनी आभासी, झाले राम राज काय उनी आभासी, झाले राम राज काय उनी आभासी, झाले राम राज काय उनी आभासी. धरणी धरी पिके काय होळीला मसी, धरणी धरी पिके काय होळीला मसी, राम वेळोवेळी राम वेळोवेळी माझ्या रामाचा अवतार झाला. आणि काय झालं, झाले राम राज्य काय उने आम्हासी, धरणी धरिल्या गाई पिके बोळी
रामाचा अवतार झाला आणि धरणीनं पीक धरलं. गायी हंबाराया लागल्या. अहो कशा लागल्या सांगू. रामाच्या अवताराचा चमत्कार पाहिला. उन्हाळ्यामध्ये तुम्हाला पाणी प्यायला मिळतंय का? बोला, मिळतंय का पाणी प्यायला? मग माझ्या प्रभू रामचंद्राचा जन्म झाला की भर उन्हाळ्यामध्ये वाळलेल्या झाडाला पालवी फुटते. हे माझ्या रामाच्या अवताराचं कार्य. पाडवा झाल्याच्या नंतर माझ्या रामाचा अवतार, हिंदू नववर्ष. रामाचा अवतार झाल्याच्या नंतर हनुमंतरायाचा अवतार. आणि या दोघाचा अवतार झाला की वाळलेल्या झाडाला सुद्धा पालवी फुटते. बरोबर. आता लिंब किती हिरवेगार दिसतात, अनेक झाडं हिरवेगार दिसतात. बर पाणी तर कुठूनच पडलं नाही. हे सामर्थ्य कोणाचं? माझ्या भगवंताचं. विठाला. अरे काय सामर्थ्य आहे त्या देवाचं? काय त्या देवानं तुम्हाला कमी केलं रे? काय तुझी त्याने केली नाही चिंता, राहे त्या अनंता आठवणी. ऐका, काय चिंता केली नाही त्या देवानं तुमची? काय चिंता केली नाही? इथं नाक दिलंय, इथं तोंड दिलंय, इथं डोळे दिलेत. हे काय उपयोगाचे? ऐका, जेवण करायला बसले, तोंडात घास घालतय माणूस. ह्यो टोल नाका आहे. ह्यो काय? टोल नाका. यांनी जर बाय बाय केलं तरच घास आत जातोय. वास आला तर हे घासाला आत जाऊन देतय का? मग किती सुईचं दिलंय. बर घेतलेली माती आहे का तो घासच आहे जेवणाचा? हे पायासाठी डोळे सुद्धा. काय तुझी त्याने केली नाही चिंता, सगळं एका जाग्यावर दिले. मला सांगा, नाक जर इथं दिलं असतं इथं पाठीला, आणि डोळे जर इथं दिले असते, अगोदर घास घ्यावा लागला असतं, डोळ्याला दाखवला असतं घासच आहे का, आणि पुन्हा नाकाला दाखवावं लागला असतं चांगला वास येतोय का? एवढी त्या देवानं चिंता केली. त्या देवाला आपण आठवू येऊ नये का? विठाला. अलीकडे परमार्थच नको वाटू लागला. तरुण पोरायला तर परमार्थच नको वाटू लागला. आपली इथले तरुण कमीत कमी इथं झाडतायत पळतायत तेवढंच चांगलंय महाराज. सिटीच्या ठिकाणी गेलं तरुण नसतात, तिथं आम्हाला म्हणावं लागतं, अरे हाय तरुण तर घ्या परमार्थ करून, जाशीन एक दिवस मरून तर लोक टाकतेन पुरून, म्हणून घे परमार्थ करून. येतंय लक्षात? पोरं प्रेमात पडतात मुलीच्या प्रेमात, आणि मुलं मुलीच्या प्रेमात पडतात, मुलगी मुलाच्या प्रेमात पडते का नाही? आणि एकमेकाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करतात, जसं यांच्या मायबापाने याच्यासाठी जन्म घातलाय. अरे स्वप्न पूर्ण करायचे ना. अरे तुझ्या मायबापाची स्वप्न पूर्ण कर, सगळं गाव तुझी वावा करेल. अरे प्रेम करायचंय ना, या देशावरती कर. प्रेम करायचंय ना, माझ्या छत्रपती शिवरायांच्या विचारावरती कर ना. लोक तुझे मंदिर बांधतील का नाही? बांधतील का नाही? हे पुरीला जाऊन म्हणतं, तू माझ्या आयुष्यात तर तुझ्यासाठी चंद्र आणि सूर्य तोडून आणि चड्डी फाटली याची इथे शिवीन आहे ना. चालला चंद्र सूर्य तोडून आणायला, 15 दिवस 8 दिवस आंघोळ करीत नाही आणि चंद्र सूर्य तोडून आणायला चालला. हा अहो, याच्या बन्यालाचा वास घुशीने घेतला तर घरातल्या घुशी मेल्या. हा औषधाने जे उंदरे मेले नाही ते याच्या बन्यालाच्या वासाने मेले, आणि चंद्र सूर्य तोडून आणीन म्हणतो यो. हा चालायला लागला वाटाने कुत्रा भोकलं तर चड्डी ओली होती याची. चंद्र आणि सूर्य तोडून आणि म्हणतो. कशाला जातो इतक्या लांब महाराज? मायबापाचे स्वप्न पूर्ण करावं ना. हा देशासाठी मर ना. तुला मरायचंय तर देशासाठी मराव ना. मी बोलत असतो एक वाक्य दादा, ऐका. लड़का जान देता है लड़की के लिए, लड़की जान देती है लड़के के लिए. अरे जान देने से क्या मिलेगा? 2 गज जमीन नहीं मिलेगी तुम्हारे दफन के लिए. जान देना है तो दे दो इस वतन के लिए, कम से कम तिरंगा तो मिलेगा तुम्हारे कफन के लिए. ऐका, मला हेच सांगायचंय. अरे या गावातला एखादा जवान त्या देशाच्या सीमेवरती असेल गड्या, लढत असेल गड्या, मरत असेल, अरे त्याचं मरण आठव, या देशासाठी मर. विठाला. ऐका, म्हणून महाराज काय करावं? त्या देवाने एवढी कृपा करावी. अहो काय कृपा केली नाही तेव्हा देवानं? धर्मावरचं संकट तर बाजूला लावलं, काय कृपा केली सांगू का आजी? ऐका बर का, ऐका. जनाबाई अशी दळण दळायच्या दादा, गणेश भाऊ दळण दळायच्या, आणि दळण दळता दळता जनाबाईनं ओवी म्हणावा, पाटच्या पाऱ्या मंदी कोण सांडी जाई बुका, विठू
देव माझा सखा वाचून ग गेला पोथी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग हरी विठ्ठला. पाठ पाठ अहो माझा परमात्मा विटेवर वेडा व्हायचा हो, वेडा व्हायचा. स्वतःच सगळं मोठेपण सोडून द्यायचा पांडुरंग परमात्मा. ऐका आणि जनाबाईला येऊन दळू लागायचा. मग जनाबाईनं म्हणावं विठ्ठल माझा पिता गे रुक्मिणी माझी माता गे. पांडुरंगाने सुद्धा म्हणावं विठ्ठल माझा पिता गे रुक्मिणी माझी माता गे. आणि तिथं रुक्माई गेली होती बघायला. हे गिऱ्हाईक कुठं जातंय रातचं, भरोसा नसतो बायकायचा. रखमाईचा सुद्धा नव्हता. हा एक माणूस बायकाचे त्याचे भांडणं व्हायचे, बायकोचा त्याच्यावर भरोसाच नव्हता. हे बिचारा कंपनीतून आला कामावून, अंगावर काळा केस कुठून आला उडून त्याची त्याला सुद्धा माहित नाही. घरी आले सांगा आज कुठं गेलते तुम्ही? काय नाही मला फेस पारला दिवसभर काम करून. आणि खरं सांगू घरी नवरा आला आणि त्या नवऱ्याचं दर्शन घेत जा, त्याच्यात देव पाच जा आणि त्याला प्रेमाने लग्न झाल्या झाल्या जसं पाणी दूध नेऊन देताना तसं देत जा. आपल्या मायला ते करीत नाहीत. हे दिवसभर काम करून दमून आलं घरी गेलं काय मंगल पाणी दे काय ढोसा ढोसा काय बाय बैल का आले देऊ हा प्रेमाने घ्या म्हण ना. त्यांनी संध्याकाळी म्हणा मंगल जेवायला वाढ काय हा गिळा ऐका काय उपयोग त्या का कुकाचा आणि त्याचा. हा माणूस घरी गेला कुठून तरी केस येऊन पडला. महाराज बाया काय संशय घेता सांगता सांगा आज कुठे गेलते तुम्ही? म्हणला कुठंच नाही. खोटं बोलू नका, तुमच्या अंगावरचा केस सांगतोय मला. तो बघा काळा केस अंगावर. आता तो पण जरा दळभद्रीच होता. इकून तिकून आजचे भांडणं मिटले. दुसऱ्या दिवशी गेला, दुसऱ्या दिवशी पिकल्याला केस अंगावर येऊन पडला. आता कुठून पडला त्याची त्याला सुद्धा माहित नाही. घरी गेला खरं सांगा आज कुठं गेलते तुम्ही? कुठंच नाही म्हणला कंपनीत कामाला गेलतो. खोटं बोलू नका, आज केस पिकलेल्या बाईला भेटून आले तुम्ही. अंगावर पांढरा केस बघा त्यो. दुसऱ्या दिवशी पण भांडणं झाले हो, पण तिसऱ्या दिवशी त्याचं भाग्य उजाळलं. अंगावर केसच नव्हता तरी बायकोनी सोडला नाही त्यो. तिसऱ्या दिवशी घरी गेला, पुन्हा बायको म्हणली खरं सांगा आज कुठं गेलते? हे म्हणलं आज कुठंच गेलो नव्हतं. खोटं बोलू नका, आज अंगावर केस नाही याचा अर्थ कोणत्या तरी टाकल्या बायाच्या घरी जाऊन आले तुम्ही. सोडला का हा पण ऐका तसं करायचं नाही बरं का. हा ऐका जय गावी करावा वास त्याशी नसावे उदास. त्याच्यासाठी गावातले अनेक तरुण मंडळी असतील, बरेच जण सप्ताहात अन्नदान करतील, पैसे देतील, वाऱ्या करतील, पंढरपूरला जातील, चारी धाम करतील आणि घरी आल्याच्या नंतर त्याचे मायबाप रानात एखाद्या कुडात असतात. महाराज कुडात खरं सांगू मी पाया पडून सांगतो, हात जोडून सांगतो तुम्हाला, अगोदर तुमच्या मायबापातला देव पाहायला शिका महाराज, नंतर मंदिरातल्या देवाकडे जा. ऐका ज्या दिवशी तुम्हाला मायबापातला देव दिसला ना महाराज, त्याच दिवशी मंदिरातला देव तुमच्यावर कृपा करेल, त्याच्याशिवाय कृपा करणार नाही. का? अरे ती आई आणि ते आई वडील ऐका बरं का, जास्त दिवसाचे आपल्या आयुष्यामध्ये नसतात. कधीतरी बसून एका जागेवर विचार केला ना, काय विचार केला ना, अरे त्या आईने आणि त्या बापाने आपल्याला जन्म कशासाठी घातला असावा. ज्याचे मायबाप गेले ना त्याला मायबापाची किंमत विचारा. आठवा आपल्या मायबापाला, तुमचे डोळे भरून येतील महाराज, येतील. मी सांगेल बरं का, ज्याच्या आयुष्यातला बाप गेला, ज्याच्या आयुष्यातली माय गेली, त्याला मायबापाची किंमत विचारा. आणि ज्याच्या आयुष्यात मायबाप आहेत, जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत त्या मायबापाची किंमत करायला शिका. मायबाप मेल्याच्या नंतर किती जरी कावळे जेव घातले ना, गेलेले मायबाप परत येत नाहीत. ऐका म्हणून त्यांच्यातला देव पहा गाड्या. इथं अनेक म्हाताऱ्या मावल्या बसलेल्या असतील महाराज, पश्चातापेन शुद्धता. आजपर्यंत एखाद्या तरुणाच्या कृत्यानं जर माईच्या बापाच्या डोळ्यात अश्रू आले असतील, त्याने घरी गेल्या त्या माईच्या चरणावर डोकं टेका. माय आतापर्यंत एकदा तरी बोलण्यानं माझ्या तुझ्या डोळ्यात अश्रू आले ना, तू जोपर्यंत जिवंत आहेस तोपर्यंत माझ्या वाईट वागण्यामुळे तुझ्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत. एवढं एक वाक्य त्या माईला आणि बापाला बोला, तुमचा अखंड हरिनाम सप्ताह साध्य झाला म्हणून समजा, साध्य झाला म्हणून समजा. अरे त्या बापाचं कष्ट, त्या माईचं कष्ट एवढं अवघड. बाळ किंवा अंत, बाळ होतो किंवा त्या मातेचा अंत होतो. एवढ्या दुःखातून जर त्या मातेनं तुम्हाला जन्म द्यावा ना, त्या माईची सेवा का करू नये? का करू नये? माय काय असते लेकरासाठी. अरे माय ऐका,
माय ही भाजीतलं मीठ आहे, माय ही घरासाठी भाकरीचं पीठ आहे, आणि माय ही लेकरासाठी या जगातलं अन्यायाविरुद्ध लढणारं पहिलं विद्यापीठ आहे. म्हणून त्या माईची सेवा करा, बापाची सेवा करा. का करा सांगू? माझ्या सुद्धा आयुष्यातला 3 महिने झालं बाप गेलाय बरं का. मी सांगतो तुम्हाला, सगळा महाराष्ट्र पायावर डोकं टेकवतोय, पण घरी गेल्याच्या नंतर डोक्यावरून हात फिरवणारा बाप राहिला नाही. हे मोठे पण सगळं शून्य वाटतं गणेश भाऊ, शून्य वाटतं. का? माझ्या वडिलाच्या पुण्याईनं मी कीर्तनकार झालो बरं का अंगद बाबा. 13 कोटी रामकृष्ण हरीचा जप माझ्या वडिलांना पूर्ण केला. 13 कोटीचा रामकृष्ण हरी जप. आणि दवाखान्यात ऍडमिट असताना सुद्धा वडील रामकृष्ण हरीचा जप करायचे. त्यांच्या पुण्याईनं मी कीर्तनकार झालो. म्हणून ऐका, तुम्ही सुद्धा माणसानी म्हातारपण झालं ना, परमार्थ सोडून आयुष्यात दुसरी गोष्ट धरू नका. तुम्हाला वाटत असेल ना घरातल्या पिढीनं चांगलं निघावं, बाप काय असतो गणेश भाऊ सांगू 2 शब्दात, आणि ती माया काय असते ऐका बर का. आयुष्यभर नशिबाशी झटला, तेव्हा माझा बाप मला डोंगरावानी वाटला. नांगराच्या संगे ढेकळे उसवत राहिला, दारिद्र्याच्या जखमा कष्टाने शिवत राहिला. नांगराच्या संगे ढेकळे उसवत राहिला, दारिद्र्याच्या जखमा कष्टाने शिवत राहिला. तळहाताचा पाळणा करूनी संसार पेलविला, त्याने संसार पेलविला. भुकेचा बांध त्याचा कधी नाही फुटला, तेव्हा माझा बाप मला डोंगरावानी वाटला. तेव्हा माझा बाप मला डोंगरावानी वाटला. म्हणून त्या बापाच्या कष्टाची जाणीव ठेवा बर का. अजून बाप काय असतो ऐका बर का. बाप स्वाभिमानी बाना, बाप कण खरकना, त्याच्या काळजात सुधा लाजाळूची संवेदना. त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबाना हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप घरासाठी काय असतो ऐका. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर जेव्हा खचतो ना पाया, तेव्हा कोसळते घर, तेव्हा कोसळते घर, तेव्हा कोसळते घर. ऐका बर का, माय बापाच्या डोळ्यात अश्रू केव्हा येतात. उभं आयुष्य काबाड कष्ट केलं, त्या कष्टाचा आई बापाला काही वाटत नाही. पण एक दिवस जर पोटचा पोरगा म्हटला ना तुम्ही माझ्यासाठी काय केलं, त्या माय बापाला जिवंत असून सुद्धा मृत्यू आले एवढं दुःख होत असतं. म्हणून माय बापाला तुम्ही माझ्यासाठी काय केलं एवढा शब्द कधी वापरू नका. विठाला विठाला. अरे काय कृपाळूपणे का त्या देवाचं भजन केलं पाहिजे. जनाबाईला देव दळू लागला. अजून काय केलं. अरे माझे सावता बाबा शेती करायचे, शेती करता करता देवाचं नाव घ्यायचे. काय नाव घ्यायचे. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी
अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. शेती करता करता नामस्मरण करायचे. परिणाम काय झाला? माझ्या देवानं स्वतःच मोठेपण सोडून दिलं आणि सावता बाबाला शेती करू लागले. विठाला मग आपण सुद्धा त्या रामाचं नाव कधी गायलं पाहिजे? अभंगाचं दुसरं चरण. राम वेळा करणारे आमच्या श्रीरामाचा आज अवतार झालाय ना. काय करावं? आम्ही काय करणार आहोत इथून पुढं? राम वेळोवेळा मी गाऊ कधी कधी दळीता कांडिता जेविता गे बाई. राम वेळोवेळा मी गाऊ. दळताना सुद्धा त्या रामाचं नाव घ्या. दळायला बसल्यानं राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी. दळिता कांडिता शेतात गहू काढायला गेल्या तरी सुद्धा तिथं देवाचं नाव घेता येतंय. राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी. याच्यात अवघड आहे का प्रकाश बाबा काही? हा, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. सगळ्यात सोपं साधन म्हणजे नाम संकीर्तन. दळिता कांडिता जेविता गे बाई गे. जेवतानी सुद्धा देवाचं नाव घेता येतंय. मोठाला घ्यायचा घास. राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी. पण म्हणायचं अहो देवाचं नाव घेणं इतकं सोपं आहे महाराज. बरं 84,000 लक्ष वेळेतून उद्धार होतोय ना त्या देवाच्या नावानं. दुःख नावाचा प्रकारच नाही महाराज, प्रकारच नाही आयुष्यात. किती सोपं आहे सांगू. माता मावल्या चपात्या करायला लागल्या तरी देवाचं नाव घेता येतंय. किती सोपं आहे. तुम्हाला देवाचं नाव घ्यायला कुठं फॉर्म भरायचा नाही, कोणती परीक्षा द्यायची नाही, कोणती भरती द्यायची नाही. सरळ चपातीचा उंडा वाढायचा, हातात बेलनं घ्यायचं. राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी. मावशी किती सोपं आहे, हाय का नाही? घेतलं का आता प देवाचं ना? हा नसन घेतलं. हा बरं तुम्ही यांनी दिवा लावला नाही, मग तुम्ही लावला का? आता तुम्ही समजा ड्रायव्हिंग करीत असते, ड्रायव्हिंग करताना सुद्धा देवाचं नाव घेता येते ना. राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी. किती सोपं आहे महाराज. पण घेतलं का देवाचं नाव? नाही घेतलं. अजून सोपं सांगू का करू? किती सोपं आहे. राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण. इथं सुद्धा देवाचं नाव घेता येतंय. पण आड आलंय का कुठं? येत आहे का कुठं आडवा? कुठंच आडवा येत नाही. तरी सुद्धा आपली रामकृष्ण हरी म्हणण्याची वृत्ती होत नाही. समजा तुमच्या आयुष्यातलं पाप आडवं येतंय. विठाला ओ महाराज, आम्ही रामाचं नाव घेऊ, पण प्रभू रामचंद्राच्या नावानं आमच्या जीवनाची काय स्थिती होईल? अभंगाचं तिसरं चरण. स्वप्नी देख कोणी न देखे डोळा, स्वप्नी दुःख कोणी न देखे डोळा, स्वप्नी कोणी न देखे डोळा, स्वप्नी दुःख कोणी न देखे डोळा. नामाच्या गजरे भय सुटे
माझ्या प्रभू रामचंद्राचा अवतार झाला, काय त्याच्या नामात ताकद आहे, काय नामात ताकद आहे. स्वप्नी ही दुःख कोणी न देखे डोळा, नामाच्या गजरे भय सुटला कळी काळा. अहो काळ सुद्धा तुमच्या जवळ येण्यासाठी भीतोय, ही ताकद माझ्या रामप्रभूच्या नामात आहे. म्हणून रोज सकाळी उठल्या उठल्या रामाचं नाम जप करायचा, हरिपाठ करायचा, काकडा झालाच पाहिजे. अरे लोकांच्या गावात गेल्याच्या नंतर जर नमाज कानावर पडत असेल त्यांच्या वेळेला, तर आपल्या मंदिरातला हरिपाठ आणि काकडा वेळेवर का कानावर पडून काय ते नसते, पण काकडा चालू पाहिजे ना. मग आहे ना चालू हरिपाठ, ऐका मग ते म्हणते ते नसले म्हणून तुम्हाला करायचं नाही काय. विठाला पण माहितीये परमार्थिक माणसं आहेत, या गावातली परमार्थाची खऱ्या अर्थानं परंपरा खंडित होऊ शकत नाही. एवढं माझ्या देवा माझ्या नामसाधनेमध्ये ताकद आहे. कसं नामसाधना करायची, एकदा हात वर करा, आपण करूया नामसाधना. वा वा. ज्याला ज्याला देवाने हात दिले, ज्याला वाटत असन कापूस 8,000 जावा, ज्याला वाटत असन सोयाबीन 12,000 जावं, ते टाळी वाजावं. ज्याला वाटत असन कापसाला उंदर लागावं, ते नका वाढू. ऐका ना. हा. राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी, 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 राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण बोलिए प्रभु रामचंद्र भगवान की, पवन सूत हनुमान की जय, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज. कसं वाटतंय, बरं वाटतंय का नाही. पण मला आवाज आले नाही तुमचे, यांचे आवाज आले. आता सगळे टाळकरी बसतील, अगोदर महिला भजन करतील आणि त्यांच्या नंतर तुम्ही दिवे लावता. म्हणजे पाहू कोणाचा आवाज मोठा आहे, रामाविषयी कोणाचं जास्त प्रेम आहे. आता तुमच्या टाळ्या वाजून भजन जास्त ऐकू येतंय का यांचं, एकदा आपण परीक्षा घेऊ. हनुमंतरायाला कळालं पाहिजे ना, हा कोणाच्या अंतकरणातली भक्ती मोठी आहे. हा सुरू. राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी. तुमच्या इकडं गारपीट पडली का इकडं माग, आवाजच येणा झाला. पण तिला लय म्हणा मै नात राहिली, एवढी बुंदी टाक अजून. राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी. याच्यापेक्षा आवाज नाही. म्हणजे बा इथं भांडणं करण्याचं प्रमाण कमी, याच्याहून लक्षात आलं बा मला. आता त्यांनी दिवा लावला, आता आमची पार्टी भारी भरली तर वाईट मानून घेऊ नका. करावं एकदा हात द्या, द्या तांबाखू टाकून हातातली, मी देतो पुड्या घेऊन, करा हातवर, द्या तांबाखू हातातली टाकून. हा अंगा असं झटका हात एकदा. हा शाबास. राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी. एवढेच भारी भरले तुम्हाला 2-4. राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी. विठोबा रखुमाई,